मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी हटाओ देश बचाओ, मोदी हटाओ देश बचाओ। अरविंद केजरीवाल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यामुळे धाराशिव येथे आम आदमी पार्टी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध केला। समय संघर्ष न्यूजने केजरीवालच्या अटकेवर अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यापैकी आपण पाहणार आहोत लोक आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रभाकर निपाणीकर यांची संतप्त प्रतिक्रिया। काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली, तर त्याबद्दल आपल्याला काय वाटते? नाही, आता हे तर सर्वसामान्य झालेलं आहे, कारण मोदींच्या हातात आता काही राहिलेलं नाही आहे आणि त्या अमित शहाच्या तर हातात काही नाही, त्याला क्रिकेट खेळण्यातच तो गुण राहिला आणि त्याच पद्धतीनं त्यांनी क्रिकेटचं मैदान बनवलेलं आहे। ह्या मोदी आणि शहानी देशाचे प्रश्न कुणीकडेच माहीत नाही, त्यांना फक्त 400 पार करायचे। आता कशात पार करणार आहे? आणि माझं तर स्पष्ट मत आहे, हे 400 पार वगैरे काही नाही, पण 2 अंकीचं सुद्धा भारतामध्ये तो येणार नाही, कारण एवढी तीव्र भावना जनतेची झाली। कारण मी जरा बाहेर चाललेलो आहे मी, परंतु विषयाच्या बाहेर चाललो, परंतु आज केजरीवालला आजच अटक करायचं म्हणत नाही, त्यांच्या अनेक मंत्र्यांना त्यांनी अगोदर वर्षभरापासून अटक केलेली आहे, पण त्याचा अजून काही दिलेलं नाही, पुरावा नाही, काय नाही, चौकशा चालू आहेत, चौकशा। आज मला सांगा, मोदींनी भारतामध्ये जाहीर केलं की महाराष्ट्राचे असे अजित पवार नावाचे राष्ट्रवादीचे नेते यांनी 72-73 कोटी 1000 कोटीचा घपला केला आणि त्याच्या पाठीमागे ईडीची मागे लावल्या त्यांनी भारतीय जनता पार्टी तर सामील करून टाकला। काय केलं सामील? त्यांचा राष्ट्रवादी पक्ष। तर नको तू आमच्या सामील होऊ नको, तू फक्त राष्ट्रवादी बनूनच आमच्यामध्ये ये, तुला तो पक्षाचं सगळं देऊन टाकतो। ते दिलं आणि आज तोच व्यक्ती, तोच नेता आज भारतीय जनता पार्टीचे धुणं धुवायला सुरू केलं, त्यांनी उपमुख्यमंत्री करून टाकलंय, त्यांच्या चाळणीतून तो स्वच्छ झालेला आहे। ही आज अशी अवस्था आहे आपल्या भारतातल्या महाराष्ट्र राज्याची, आणि तीच अवस्था केजरीवालनी तर तिथं शिक्षणात परिवर्तन केलं, आरोग्य द्यायला सुरू केलं, हे मात्र त्यांना पचना गेलेलं आहे। त्यामुळं त्यांनी आज नाही, गेल्या 10 वर्षापासून ह्यांच्या अगोदर तो केजरीवाल तिथं आला आणि त्याला सुद्धा ते उखाडू शकले नाहीत, दिल्लीमध्ये त्यांना सत्ता आली नाही, म्हणून आता त्याचे सगळं उलटी पायरी सुरू झालेली आहे आणि म्हणून हे करणार आहे काही नाही, ते न्यायालय सुद्धा निकाल देणार नाही त्याचा, उद्या बघू परवा बघू असं ढकलत नेणार आणि त्याला काहीतरी दिवस ही निवडणूक आहेत का, तो त्या काळापर्यंत त्याला ते जेलमध्ये ठेवणार आणि मग ही तर जनता सुद्धा त्यांना गावागावात फिरू देणार नाही। त्यावेळी त्यांना कळेल की आपण मोठी चूक केली, त्यांना माहिती आहे आपण चुका करायला आणि ते ठरवून करायला लागलेले आहेत आणि म्हणून तो केजरीवाल खऱ्या अर्थानं जनतेचा नुमाइंदा आहे, खऱ्या अर्थानं तो जनतेचा सेवक आहे आणि त्या सेवकाला सुद्धा हे त्यांचे बाकीचे तुमचा जो आपण म्हणतो ईडी तो गृहमंत्री नाही आहे अमित शहा, तो त्याचा काय आहे, सीओ आहे। सीओ म्हणजे काय? चीफ सुप्रिटेंडेंट ऑफिसर, आलं का लक्षात? आणि तोच आदेश काढतो त्याच्या लहरीप्रमाणे आणि कुणाला बी होतो। बिहारमध्ये काय केलं? चालणारं सरकार त्यांनी तिथलं मोडून काढलं, नितीश कुमार पलटूरामला पलटून टाकलं आणि आता तो सुद्धा टिकत नाही, येणाऱ्या 10 दिवसात बघा ते सुद्धा टिकत नाही। नवे भारतामध्ये आता त्यांचं सगळं संपलेलं आहे आणि संपलेलं असल्यामुळं ते आता ते असे उद्रेक करणार आहे। पायली भरल्यानंतर ते सांगते की नाही, घागर भरल्यानंतर ते सांगते की नाही, म्हणून ह्यांच्या अतिरेकाचा जेवढं काही आहे, CAA कुठं आहे? सुप्रीम कोर्टाला विचारलं, 370 कलम सुप्रीम कोर्टाला विचारलं का लागू करताना? म्हणजे हे असल्या प्रकारचं सत्ताधारी आज भारतावर आहेत आणि भारत खऱ्या अर्थानं सेन्सिटिव्ह आहे
आणि म्हणून आज त्यांची अवस्था एवढी बिकट झालेली आहे, त्यांना मारायची गरज नाही, ते आपोआप मरणार आहे. म्हणजे पराभवाच्या भीतीनं हे पराभवाच्या केजरीवाल अटक केलंय. हो पराभवाच्या भीतीनं केजरीवालला अटक केलेलं आहे, दुसरं काही नाही. आता अटक केल्यामुळं हां, आता काय निवडणुकीवर काय परिणाम होईल मग? निवडणुकीवर काहीही परिणाम नाही. दिल्लीच्या लोकसभेच्या सीट मोदी दिल्लीत पाहिजे, ही जे जनतेत फिरवलेला तमाशा आहे का, तर तो तमाशा आता उघडा पडणार आहे. दिल्लीमधून त्याचा एकही खासदार निवडून येणार नाही. तो कोण येईल हे आम्ही सांगत नाही. ते म्हणतात तुमचा नेता कोण आहे, तुमचा प्राईम मिनिस्टरचा उमेदवार दाखवा. अहो गरज काय, हा देश लोकशाहीचा देश आहे. नेता दाखवायची गरज काय, जे निवडून येईल त्याच्यातला होईल कोणीतरी. हेच भारतीय जनता पार्टीनं, जनता दलानं दाखवून दिलं. काय दाखवून दिलं? देवेगौडा महाराष्ट्र कर्नाटकमधला, कुणाला माहीत होतं तो पंतप्रधान होईल म्हणून, लगेच उचलला तो पंतप्रधान झाला. टिकू दिलं नाही, ह्याच लोकांनी टिकू दिलं नाही. कुणी? ह्या भाजपच्या मुखटावाल्याने. मी बाकीचं काय सांगणार नाही, बाकीचं काहीच सांगणार नाही, काहीच बोलणार नाही, कारण हे निगेटिव्हच वागतात. टोटल ही भारतीय जनता पार्टी निगेटिव्ह आहे. अहो चायनानं इथं गावं वसवलेत, आणि चायनाचं ते काय म्हणतात, अमिताभ बच्चन काय असतो तो प्रोडक्ट, काय म्हणतात त्याला, मॉडेल टाईप जाहिरात करणारा, तसला मोदी जाहिरात करतो की हा मोबाईल चांगला आहे. अरे काय दुसरे कार्यकर्ते जगू द्या. म्हणजे हे असं आहे सगळं, आणि म्हणून हे टोटल निगेटिव्ह पार्टी आहे. ज्यांना देशाचं काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त त्यांचं चालवायचं आहे. आणि आपल्यातले लोक आहेत, काय करायचं आता. 70 वर्षात म्हणे त्या काय कोणत्यातरी पक्षानं काही केलं नाही. स्वातंत्र्य मिळालं म्हणे. अहो पण ह्या देशात सुई बनत नव्हती, कोणी ना कोणी काहीतरी केलं असं असेल ना, तेव्हाच ह्याला हे मोडायला मिळालं. नॅशनलाइज बँका होती का, तर ते प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी खऱ्या अर्थानं तिला प्रशासन चालवायचं होतं, तिने केलं. एमर्जन्सी लागली हे कबूल आहे, परंतु एमर्जन्सीमध्ये ह्यांच्यासारखा उद्रेक नाही केला. अरे तुम्ही तर देशामध्ये एमर्जन्सी न लावता एमर्जन्सीसारखी अवस्था करून टाकली. कुणाला बोललं की उचल के टाक त्याला, नाही तर त्याला शूट कर, एन्काउंटर कर. ही असलं तुमचं सरकार. अरे काय हे. म्हणून हे चालणार नाही. याचा उद्रेक पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्हाला त्याचा काही एक उपयोग होणार नाही. आणि तुम्ही जरी कुणाला किती मारायचं ठरवलं, तुम्ही मारू शकणार नाहीत. अरविंद केजरीवाल अटक केल्यामुळे मग काय उलटा परिणाम होईल का? 100% उलटा परिणाम होणार. दिल्लीमध्ये त्याचे खासदार येत होते, ते तर पडले. UP त्याच्या हातून चाललेले, बिहार तर गेलं, महाराष्ट्र गेलं. मग कुठून त्याचं सरकार पार येणार आहे. अगोदर तो दक्षिण भारतात कुठं नाहीच आहे, तो झिरो आहे, तो झिरो. हे ज्या प्रशासनातल्या लोकांना हाताशी धरून, जे त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड किंवा अशीच काही राज्य ताब्यात घेतली. अरे आजपर्यंत गेला का मणिपूरला तुमचा पंतप्रधान? काय आहे, कुठं लोकशाही आहे? या लोकशाहीचं त्यांनी पूर्ण बालुशाही करून टाकलेली आहे. सत्ताच्या पुढे शहाणपण चालत नाही, हे ते शिकवायला लागलेत लोकांना. अरे पण ज्यावेळी इथला तरुण उठेल, तुम्ही कारखान्याचे डाय तयार करून जे तरुण शिकून उभे केलेत, ते जर उठले का, तुमचं काही खरं नाही. एवढं निश्चित मला वाटतं.